प्रेमासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही। इंस्टाग्रामवर ओळख, प्रेम आणि त्यानंतर एक तरुणी थेट बांगलादेशातून जळगावमध्ये आली। मात्र व्हिसा आणि पासपोर्ट शिवाय ती गेल्या कित्येक दिवसांपासून भारतात राहतेय। याची माहिती मिळताच शनीपेठ पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतलंय। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण बघूया हा विशेष रिपोर्ट। इंस्टाग्रामवरील प्रेम थेट बांगलादेशातून गाठलं जळगाव। व्हिसा नाही, पासपोर्ट नाही, तरी देखील भारतामध्ये वास्तव्य। प्रेमासाठी सीमा ओलांडली की आणखी काही? इंस्टाग्रामवरती ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमासाठी एका तरुणीनं थेट बांगलादेशामधून जळगाव गाठलंय। पण ही फक्त प्रेमकथा नाही, कारण ज्या तरुणीनं भारतामध्ये प्रवेश केलाय तिच्याकडे ना व्हिसा होता ना वैध पासपोर्ट। म्हणूनच ही बाब समोर आल्याच्या नंतर जळगाव शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। जळगाव शहरातील भोईवाडा जोशीपेठ परिसरामध्ये एक विदेशी महिला राहत असल्याची माहिती शनीपेठ पोलिसांना मिळालेली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी ज्यावेळेला छापा घातला त्यावेळेला कोणिका राय या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। मात्र तपासादरम्यान ही तरुणी बांगलादेशची रहिवासी असल्याचं आता समोर आलंय। कोणिका राणीची जळगावामध्ये सोन्याचे दागिने घडवणाऱ्या चिन्मय जगन्नाथ वालासोबत इंस्टाग्रामवरून ओळख झाली। त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि लग्नासाठी कोणिका राणी ही थेट बांगलादेशामधून जळगावमध्ये आल्याचं तिनं सांगितलंय। एक बांगलादेश, इलिगल बांगलादेश आणि परकीय नागरिक यांच्या विरोधामध्ये जळगाव पोलिसांनी एक मोहीम घेतलेली आहे। त्या अनुषंगाने शनीपेठमध्ये एक अवैधरित्या राहणारी बांगलादेशी महिला आपण आयडेंटिफाय केली। तिच्याकडे तिचं सर्च घेतला असताना तिच्याकडे बांगलादेशी पासपोर्ट देखील मिळून आलेला आहे। या मुलीची आणि तिचा नवरा हे दोघांनाही आपण याच्यामध्ये आरोपी केलेला आहे। यांचं लग्न वेस्ट बेंगॉलमध्ये झालं होतं आणि ती जंगलाच्या रूटने बांगलादेशमधून भारतामध्ये आलेली होती असं प्राथमिक आपल्याला तपासात समजतं। आधीच भारतामध्ये अवैध वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींच्या विरोधात कडक मोहीम राबवली जाते। त्याच वेळेला प्रेमात पडलेली एक तरुणी थेट बांगलादेशामधून अवैधपणे जळगावमध्ये येते। ही बाब धक्कादायक आणि तितकीच गंभीर आहे। त्यामुळे हे केवळ प्रेम प्रकरण आहे की आणखी काही धागेदोरे यामागे आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। चंद्रशेखर देवेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, जळगाव।